नमस्कार मंडळी, मी जाधव अमन. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आणि माझं नाव जाधव अमन. तुम्ही जे मी व्हिडिओ बनवला होता अळंबीचा, त्याच्यासाठी खूप सारं प्रेम दिलं, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आज पुन्हा एकदा तुमच्या प्रेमाखातीर, कारण मला खूप सारे कॉल्स आले माझ्या मित्रांचे की अळंबीचा थोडा व्हिडिओ मोठा झाला पाहिजे वगैरे. तर मी तुमच्यासाठी आज पुन्हा एकदा आलो आहे 4-5 दिवसानंतर अळंबीच्या शोधार्थ. पाहूया पुढे आम्हाला अळंबी मिळतात की नाही, ती तुम्ही मजा घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. भावनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास चाललो आहे अळंबीच्या शोधात. ॲक्च्युली पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालं आहे इकडे कोकणामध्ये, माझ्या मंडणगडमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता एक छोटासा ओढा दिसतो, छोटासा ओढा. आणि त्याचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला येतो. एक खळखळणारा छोटासा ओढा दिसतो. म्हणजे ना, कोकणामध्ये ना जिकडे तिकडे पाणीच पाणी असतं. तुम्ही पाहू शकता की थोडा थोडा पाऊस पण चालू आहे आणि ओढ्याचा जो आवाज येतोय ना, एकदम भारी, एकदम भारी खरंच. आणि इकडे पूर्ण हिरवं हिरवं गार, इसकी दरी, योच तो डोंगर, योच तो ओढा. त्याच्यामध्ये आम्ही चाललो आहे अळंबीच्या शोधात. हे ना इकडून पाणी येतं आहे आणि इकडे आहे ना थोडी जागा आहे ना मटमटीत झाल्या, म्हणजे शेवळ वाजतं, त्याच्यामुळे मटमटीत झालं. इथून जर पडलो ना, खरं सांगतो, हा जो कडा आहे ना, इथून जर चुकून कोणी पाय घसरून जर कोणीही पडला ना, कोणीही सरळ खाली, म्हणजे तरी पण माझ्या अंदाजाने ना 50 फूट तरी उंच असेल, म्हणजे 50 फुटावरून खाली सरळ. तुम्हाला दिसताना सरळ दिसतोय, पण तो ॲक्च्युली खूप डेंजर आहे. त्याच्यामुळं थोडं इकडे जाताना काळजी पण घ्यावी लागते. पाहायला मिळेल की एक आहे ना, हे जे जमिनीतून पाणी याला उपिल बोलतात. आणि खरंच इतकं स्वच्छ आणि इतकं निर्मळ आणि हेल्थसाठी बेनिफिट असणारं मिनरलयुक्त पाणी खरंच इकडेच पाहायला मिळतं. तुम्ही पाहू शकता. आता छोटासा झरा बोलू शकतो त्याला, किंवा जमीनवाली उपिल बोलू शकतो. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, पठारावरती आहे ना पूर्ण धुकं बसलं आहे, प्लस पाऊस पडतोय. खरंच यार, कुछ अलग ही फिलिंग आहे. बघूया पुढे अळंबीच्या शोधार्थ काय मिळतंय, काय नक्की पाहायला मिळेल तुम्हाला. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर मला आत्तापर्यंत एक सुद्धा अळंबी मिळेल नाही. मला येऊन आता 10 मिनटं झाली, एक सुद्धा अळंबी मिळेल नाही. तर बघूया नशीब काय म्हणतंय आपलं. खरंच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की एक सुद्धा अळंबी मिळेल नाही. आणि समोरच एक अळंबी दिसते आणि आपली सुरुवात झालेली आहे. याला कोकणचं पांढरं सोनंसुद्धा म्हणू शकतं, कारण ना ही खूप महाग असते. याच्यामध्ये मिनरल्स, विटामिन्स खूप असतो. आणि खरंच फ्रीमध्ये मिळते. पहिली गोष्ट म्हणजे जो जंगलामध्ये जातो ना, त्याला फ्रीमध्ये मिळते. बाकी विकल्यानंतरसुद्धा ही महागच जाते. पण ठीक आहे, शेतीची लागवड तर केली जात नाही आपल्याकडे. पण खरंच ज्यांना आर्थिक म्हणजे पैशासाठी करायचं असेल तर ते लोक विकूसुद्धा शकतात, कारण हे महाग जाते. भावांनो, तुम्ही पाहू शकता, तुमच्यासाठी खास ना यार, एका ठिकाणी इतकी अळंबी आहे ना, छोट्या छोट्या कल्या तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यासाठी मला तर छत्री पण बाजूला ठेवायला लागली. हे बघा, छत्रीमध्ये मी दगड ठेवला, कारण इथे वारा खूप असतो, त्याच्यामध्ये अळंबी ठेवलं आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही एका ठिकाणी पाहू शकता. 1 2 3, तुम्हाला मोजून दाखवायची गरजच वाटत नाही आता, कारण ते वाढतच जाणार आहे. हे बघा. फायनली ना तुम्हाला बऱ्याच दिवसांनी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, ही सर्वात ओरिजिनल अळंबी असते, म्हणजे इतकी मोठी होते, एक कली इतकी मोठी होते. त्याच्यामुळे फायनली मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपल्याला ओरिजिनल अळंबी मिळते. कली ही छोटी असते, त्याला कल्या बोलतात, आणि ही ओरिजिनल अळंबी असते. त्याच्यामुळं खरंच हे बघा, 2 म्हणजे इकडे अळंब्या झाल्यातच, त्या पण मोठ्यावाल्या. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या मोठ्यावाल्या. माझा भाऊ पुढे गेला आहे आणि मी इकडे आलो आहे, तर त्याला थोडी हाक मारायला लागेल. कारण अळंबीसाठी माझ्याकडे बघा ना, मी जुगाड गेला आहे, आणि पाऊस आला तर त्या जुगाडचा काहीच अर्थ राहणार नाही, कारण वारा खूप असतो इकडे. आणि छत्रीसुद्धा घेऊन जाईल आणि अळंबीसुद्धा घेऊन जाईल, आणि मी सुद्धा भिजेल आणि मोबाईलसुद्धा भिजेल. सो मला थोडी हाक मारायला लागेल त्याला कुठे आहे ते, कारण पिशवी त्याच्याकडे. हो, आम्ही आलो अळंब्याना, आणि माझ्याकडे अळंबी जमलं, मी छत्रीमध्ये जुगाड केला, तुम्ही पाहिलंच असाल. आणि माझा भाऊ आहे ना दुसऱ्या ठिकाणी गेला आहे अळंबीसाठी, आणि त्याला आवाज देतोय, तर कुठे दिसतच नाही. पूर्ण पठार आहे, पठारावरती मी एकटाच दिसतोय आता. सध्या तरी मी एकटाच आहे.
ज्यांना खरंच जंगलाची वगैरे भीती वाटत असेल ना, जंगलांची, भूतांची, वाघांची, तर त्यांनी थोडी जोडीदार घेऊनच या, नाहीतर मग माहीत नाही थोडे घाबरले जाल तुम्ही. भावानं तुम्हाला किती सांगावंसं वाटतं की जो कातळ दिसतंय ना, म्हणजे हे जे कातळ दिसतंय ना तुम्हाला, हे कातळ ह्याच्यामध्ये ना वैशिष्ट्यपूर्ण भरलेलं असं कातळ आहे. कारण इकडे तुम्हाला जो बुरुज दिसतो, मी ते कॅमेरा इतका दाखवू शकत नाही, एक त्याचा अंदाज अजूनपर्यंत कोणाला नाही. हे जे झाड दिसतंय ना, हे समोर जे झाड दिसतं ना, हे ते बुरुज आहे. असे बुरुज खूप आहे, 100च्या वरती इकडे या कातळावरती. आणि काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे याची काय माहीत नाही, मला पण काय माहीत नाही, लोकांना पण इतकं काय माहीत नाही. काही ठिकाणी स्वतः खुर्च्या बनवलेल्या आहेत, म्हणजे खुर्ची टाईप बनवल्या बसायला वगैरे, आणि ते खूप जुन्या काळातील वाटतं. आणि हे जे गवत दिसतं ना, हे गवत, हे जे कातळावरती गवत आहे ना, ह्याच्यावरती ना कालांतराने म्हणजे गणपतीच्या वेळेस वगैरे ना निळ्या कलरची आहे ना, म्हणजे रंगाची एकदम भारी अशी फुलं वगैरे उमलतात. म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण असंच कातळ आहे, पठार बोलू शकतो त्याला. आणि खरंच आपल्या कोकणामध्ये तुम्हाला सांगायचं झालं ना, हे बघा ना, हे कातळ आहे, ह्याच्यामधून ना छोटासा एक ओढा वाहतो आहे. आणि मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो. म्हणजे अळंबीच्या शोधार्थ ना तुम्हाला काहीतरी निसर्गाचं सौंदर्यसुद्धा पाहायला मिळेल. की अळंबा आपण खाण्यासाठी वापरतो अळंबी, परंतु जेव्हा आपण येतो ना कुठेतरी फिरायला, तर खरंच ह्याची मजा पण घ्यायची असते. फक्त एवढंच सांभाळून की इकडे छोटे छोटे साप पण असतात, त्याची पण थोडी काळजी घ्या, प्रिकॉशन्स घ्या. मला इतकं नॉलेज नाही आहे त्याच्याबद्दल, पण मी 1-2 वेळा आलो आहे तर मी पाहिलं आहे की साप वगैरे असतात. तर भावना ना, खरंच यार आपल्या कोकणामध्ये ना असं निसर्ग सौंदर्य आहे ना, बोलतात की कोकण का कॅलिफोर्निया बन जाएगा, लेकिन गरज नाही मला असं तरी वाटतं. कारण हे जे सौंदर्य आहे ना, ते कुठून बनवून म्हणजे हे काय बनवायला लागत नाही की तुम्हाला शोपीस नाही आहे, स्वतःच होऊन जाते. बघा ना तुम्ही, एक आता एक ओढा आहे, हे कातळ आहे म्हणजे, आणि कातळीतून पाऊस पडल्यामुळे एक ओढा तयार झाला आहे. म्हणजे तो बारमाही नसतो, पावसाळ्यामध्ये वाहतो. आणि त्याच्या बाजूला बघा ना, तुम्ही बघू शकता एक झाड आहे, म्हणजे इकडे ना. आणि बघा तुम्ही पाहू शकता, ह्याच्यानंतर ना अळंबी फक्त ते तुम्हाला जागा दिसते ना हिरवी, म्हणजे हे बांध आहे त्याच्या क्रॉस करून तिकडे अळंबी मिळू शकते. आणि त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता जंगल आहे, आणि तिकडे ना दाट असं धुकं पसरलं आहे. म्हणजे खरंच मित्रांनो, तुम्ही याल ना तर निसर्गाची मजा घ्यायची असेल ना, खरं गावाशिवाय पर्याय नाही. काही लोकांच्या थिंकिंग वेगळ्या असतील, पण माझ्या तर थिंकिंग आहेत की गावाशिवाय पर्याय नाही. मला आवडतं खूप निसर्गासोबत राहायला, त्याच्यासोबत फिरायला खूप मजा येते खरंच. आणि तुम्ही पाहू शकता, मी ओढा दाखवला होता तो. तर मित्रांनो, खरं सांगतो ना, ह्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. हे ना पैशाने मोजून नाही घेता येत, ह्याच्यासाठी आहे ना जन्म तिकडे व्हावा लागतो. आणि खरंच अशा गोष्टींना वाचवायला लागतील खरंच. तुम्ही बघाल ना यार, वेगळंच काहीतरी सौंदर्य आहे ते. मित्रांनो, मी भावाला हाक मारत होतो, आणि याच्या समोर म्हणजे मी दिशा दाखवतो, तिकडे त्याचा आवाज येतोय, तर त्या बाजूला जातो. तिकडे थोडंसं जंगल आहे. चला मित्रांनो, तिकडेच भेटू, बघूया अळंबी किती मिळतात ते. आणि निसर्ग सौंदर्य असंच पाहत राहा. व्हिडिओला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो पण सांगा. थँक्यू. आणि मित्रांनो, व्हिडिओमध्ये काही बदल हवा असेल, तुम्हाला काही आवडलं नाही तर बिंदास कमेंटमध्ये सांगा. आवडलं तरी सांगा, नाही आवडलं तरी सांगा, काय बदल करावं लागतील तरीही सांगा. कारण व्हिडिओ तुमच्यासाठीच असतो खास. असेच प्रेम राहू द्या. थँक्यू. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला पूर्ण आहे ना, ते माझ्या पाठी मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे ना, ते पाठी आहे ना माझ्या, तेच एक छोटंसं ते ओढं आहे. आणि आजूबाजूचं सौंदर्य तुम्ही नावडून, मी खरंच यार मंत्रमुग्ध झालो आहे. तुम्ही याल ना तेव्हा तुम्हाला खरंच मजा येईल इकडे. खरंच खूप छान झालं जाळीमध्ये. म्हणजे यार कोकणचं पांढरं सोनं जाळीमध्ये आज आम्हाला मिळतं, आणि पूर्ण तयार झालं ते. भाऊ, इथे अंदाजे किती असतील रे? 40. म्हणजे एका ठिकाणी आम्हाला 40 मिळतील. पाहू शकता, हे आतमध्ये आहे. ही घोमारीची जाळी आहे, झाडी बोलू शकता. आणि त्याच्यामध्ये झालं आहे अळंबीचं सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळते. अळंबी या चांगल्या आहेत का? पाहणारल्या नाही ना? दाखव जरा. भारी रे भाऊ, आफ्टर लॉंग डेज. मित्रांनो, खरंच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय. खूप दिवसांनी आम्हाला अळंबी मिळते, म्हणजे कल्या सोडून. भाऊ 50च्या वरती आहेत का? हो बा, इकडे पण आहेत. सांभाळून काढ रे भाऊ, काटे बिटे सांभाळ. ये बा, इथे राहिल्या 2, मी काढतो. 3 नाही, इधर काही देखो. काय बोलतो? हे बघा मित्रांनो, पूर्ण जाळीमध्ये आहेत. थोडं प्रिकॉशन्स घ्यायची पण गरज असते अशा वेळेस. हातबीत टाकून सांभाळून टाकावं. हे बघा पूर्ण जाळीमध्ये. व्हिडिओ काढताना पण थोडं वेट करावं लागतं.
हो एका ठिकाणी खूप आहेत रे इथे. मज्जाच मज्जाच. हा हे पण इकडे राहिला इथे ठेवल्या तू. कले आहेत पण त्या कले आहेत. ठीक आहे दोस्त चलेगा. ये देखो इधर भी है. कुठे भाऊ तिकडे मच्छर लय चावतात रे. इकडे इकडे खूप सोडल्या तू. खरंच यार हे आणला पाहिजे होता रे मोबाईलसाठी काय. मित्रांनो पाऊस जोरात चालू झालाय आणि आम्ही एका झाडाच्या आडोशाला थांबलोय. तर बघूया पाऊस किती जोरामध्ये वाटतोय. बघूया आता पुढे. पाहू शकता आडोशाला बसून थांबलोय. जेवढं हवा असेल ना जेवढं खाली बसून राहिलं तर थोडं सेफ असतं पावसामध्ये पण. इकडे काय बोलतो जे जोरात येतोय. मित्रांनो पाहू शकता इकडे तुम्ही. आम्ही एक छोटंसं वडाचं झाड आहे आणि त्याच्याखाली थांबलोय. आडोसा घेतला आहे थोडा. तर अळंबी शोधता शोधता खूप जोरात पाऊस आला आहे. आणि मोबाईल आहे, छत्री पण आहे, पण छत्री इकडे चालत नाही कारण वारा खूप जोरात असतो. कारण पठार आहे इकडे, जोरात वारा चालू असतो. तर थोडं काळजी पण घ्यावी लागते, प्रिकॉशन्स घ्यावं लागतं. आम्ही थांबलो आहे एका वडाच्या झाडाखाली. पाहू शकता ही अळंबीची थैली दिसते तुम्हाला. आणि आजूबाजूचा निसर्ग पाहू शकतो तुम्ही. जोरात वाढलाय आणि आता आहे ना एक लपण्यासाठी जागा शोधायला लागेल परत एकदा. तर आम्ही एक झाडाखाली थांबतोय. तर एक ठीक आहे जागा पाहू शकता. वारा आणि पाऊस दोन्ही आहे त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागेल. भाऊ झाडबीड पडणार नाही ना वाऱ्याने. मित्रांनो आमचे तात्या भेटले इकडे. ते पण अळंबीला आलेत. काय माहिती त्यांना किती मिळाले ते. ए पांड्या खास तुमच्यासाठी शोधायला आलो आम्ही. तुम्ही भेटलात तर देतो. तिकडे कुठे जात आहे मग? हे बघा दादा अळंबी. हे देखो हे बघा काय. शे काय दादा तुमचं लक्ष नाही. नाही 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 मग ए पांड्या आजा इधर. पांड्या हो हिला कोणी मारलाय? मारलाय कोणी? मित्रांनो आणि आम्ही आलो अळंबीच्या शोधामध्ये. आणि अळंबी शोधाचा मला तात्या सापडले, सदन तात्या. तर तात्या मला थोडं अळंबीबद्दल माहिती सांगा ना. मी बऱ्याच वेळा घरी विचारण्याचा प्रयत्न केला पण मला इतकी माहिती नाही मिळाली. पावसाळा आल्याच्या नंतर पाऊस पडल्याच्या नंतर जी पावसाची उपल होतो आणि पाणी उपलतं सगळ्या साईडला. त्याच्यानंतर आषाढ महिना येतो आणि आषाढ महिना आल्याच्या नंतर आषाढ महिन्यात ही अळव्यांची सुरुवात होतो. आणि ती रविवार, शुक्रवार, शनिवार हे 3 सोमवारपर्यंत असतात. आणि म्हणजे ते दिवस पण ठरलेले आहेत का त्यांचे? दिवस पण ठरलेले आहेत. ओके ओके. आणि त्याचा फायदा काय म्हणजे मला असं कळलं की ताकद वगैरे तुम्ही जरा तुमच्या भाषेत सांगा. विटामिन आहे. विटामिन्स. ओके. विटामिन असल्या कारणाने जो तो माणूस या अळव्यांसाठी मित्रांनो ॲक्च्युली इथे खाली चाललेलो पाहू शकता. हे जंगल आहे इकडे खाली चाललेलो अळंबीसाठी. पण मच्छर खूप असतात आणि आईच्या म्हणण्याप्रमाणे मी घालून आलो आहे बंडी. त्याच्यामुळं मच्छर मला खूप चावणार. तर थोडी काळजी पण घ्यायची असते. फुल बाह्याचा शर्ट घालायचा असतो. थँक्यू. व्हिडिओ पुढे पाहत राहा. ॲक्च्युली मी खाली जात नव्हतो पण भावाचा आवाज आला की अळंबी खाली मिळते. तर ठीक आहे खालीच जातो. हां आलो आलो. 1 मिनिट में 1 मिनिट में रुक. मी तर खाली जाऊन भेटूया. आणि मित्रांनो फायनली खाली उतरलो आहे. रस्ता सापडत नव्हता थोडा मिळाला आणि निघालो आहे खाली. बघूया इकडे किती मिळत आहेत. कुठं आहे रे भाऊ? किती आहेत? आणि मित्रांनो खाली आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी खाली सुद्धा मिळते तुम्ही पाहू शकता. अरे बापरे दिका ना हे कला दिका ना. यो लय मोठा आहे रे कला. ठीक आहे अजून कुठे आहे? आणि हे पूर्ण गवतामध्ये झाले आहेत गवतामध्ये. अरे बापरे पुढे पण आहेत. हे बघ ते पण गवतामध्ये झाल्यात. इकडच्या अळंब्या थोड्या कल्ले थोड्या मोठे आहेत रे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे पण आल्यानंतर मिळाले म्हणजे अळंबी आहे.
मला पण काढायला लागतील ना, आता पाऊस येईल. पाऊस आला रे भाऊ, पाऊस आला. अरे बापरे भाऊ, तुम्ही पाहू शकता मच्छर आणि काटे लागलेत आणि डेंजर ठिकाणी आलोय. हे बघा, फक्त थोडासा रस्ता म्हणून उभं राहायला मिळाले. बापरे डेंजर आहे, डेंजर. काटे पण लागलेत, सँडो घालून आलोय. अळंबी भेटते पण रिस्क आहे इकडे. हो, फायनली रस्ता मिळाला आहे आणि आम्ही आता खाली उतरतो, म्हणजे दापोली साईडला, मंडणगड ते दापोली, म्हणजे माझं गाव पन्हाळी मंडणगड आणि इकडे मांदिवली साईडला उतरतोय. आणि रस्ता मिळाला आहे. मी पाहू शकता खूप 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 जंगल होतं, खूप जंगल. इकडे तर दिसत नाही, इथून खूप सारं जंगल होतं. काटे पण लागलेत आणि अळंबीचा शोध अजूनही चालू आहे. भाऊ अजून अळंबी पकडतोय, सॉरी अळंबी शोधतोय. सो मजा पण आहे थोडी, पण मला पहिल्यांदा थोडी जंगलामध्ये यायची रिस्क पण थोडी भीती वाटली.